विचार करा, अमेरिकेसारख्या देशात जिथे दुधाचं पाकिट आणायलाही लोक कार काढतात, तिथे एक जोडपं तब्बल 6 वर्ष पायी आणि बसने प्रवास करते. बापरे, 6 वर्षे? हो, 6 वर्ष. आणि जेव्हा शेवटी कार घेण्याची वेळ येते ना, तेव्हा आनंद साजरा करण्याऐवजी त्यांच्यात कडाक्याचं भांडण होतं. म्हणजे हे खूपच अनपेक्षित आहे. अगदी. आणि असं का झालं, यावरच आपण आजच्या या सखोल विश्लेषणात चर्चा करणार आहोत. आपण एका अतिशय खास आणि वैयक्तिक पत्राचा अभ्यास करणार आहोत, जे एका व्यक्तीने आपला जोडीदार अनुरूप याला नवीन कार घेतल्याबद्दल लिहिलंय. हो, आणि हे पत्र मी वाचलेलं आहे. वरवर पाहता हे फक्त एका नवीन गाडीचं अभिनंदन करणारं साधं पत्र वाटतं, पण आज आपलं जे मिशन आहे ना, ते हेच शोधणं आहे की एका साध्याशा निर्जीव वस्तूमध्ये स्थलांतरितांचा म्हणजे इमिग्रेंट्सचा संघर्ष, समाजाचा दबाव, मानसशास्त्र आणि आपली जीवनमूल्य या सगळ्या गोष्टी त्या एका पत्रात कशा गुंफलेल्या आहेत हे आपण उलगडून बघणार आहोत. नक्कीच. आणि पत्राच्या सुरुवातीलाच एक अत्यंत धक्कादायक माहिती मिळते. अमेरिकेत आल्यावर पहिली 6 वर्षे या जोडप्याने कारशिवाय काढली. आता ज्यांना अमेरिकेतील जीवनशैली माहितीये त्यांच्यासाठी हे एखाद्या आश्चर्यापेक्षा कमी नाहीये. कसं आहे ना, अमेरिकेची संपूर्ण रचना, तिथली गावं आणि शहरं ही कार्स आणि हायवेजच्या भोवतीच तयार झालेली आहेत. अगदी बरोबर. काही मोजकी मोठी आणि जुनी शहरं सोडली तर तिथे सार्वजनिक वाहतूक व्यवस्था म्हणजे पब्लिक ट्रान्सपोर्ट फारसं उपयोगी पडत नाही. बऱ्याच ठिकाणी चालण्यासाठी साधे पदपथ, ज्याला आपण साईडवॉक्स म्हणतो, ते सुद्धा नसतात. कारण तिथे कोणी पायी चालेल अशी कोणाची अपेक्षाच नसते मुळी. अगदी तेच. तिथे प्रत्येकाकडे गाडी असतेच हे गृहीत धरलेलं असतं. आणि विचार करा, किराणा माल किंवा ग्रॉसरी आणायची असेल तरी तो सुपरमार्केटमधून मैलोनमैल दूर असू शकतो. अशावेळी स्वतःच्या हाताने सामानाची जड पिशवी उचलून चालत येणं आणि बसची वाट बघणं. हो, बसची वाट बघणं, आणि तेही अमेरिकेतल्या बदलत्या हवामानात. कधी कडाक्याची थंडी तर कधी अचानक आलेला पाऊस. हे किती कठीण असेल याची आपण फक्त कल्पनाच करू शकतो. खरं सांगायचं तर तिथे 8 दिवस जरी कार नसेल ना तरी लोक घराबाहेर पडू शकत नाहीत. सर्व कामं ठप्प होतात. हो, लिटरली अडकून पडतात लोक. अशा वातावरणात 1-2 महिने नाही तर चक्क 6 वर्ष काढणे म्हणजे एक प्रकारचा चमत्कारच आहे. यावरून त्यांची परिस्थितीशी जुळवून घेण्याची क्षमता किती प्रचंड होती हे आपल्याला दिसून येतं. मला हे वाचताना असं वाटत होतं की हे म्हणजे एखाद्या आधुनिक व्हिडिओ गेममध्ये सर्व्हायव्हल मोडवर खेळण्यासारखं आहे. अच्छा, सर्व्हायव्हल मोड हे छान उदाहरण आहे. हो ना, म्हणजे जिथे बाकीचे सर्व लोक चीट कोड्स वापरून आरामदायी आयुष्य जगत आहेत, त्यांच्याकडे गाड्या आहेत, ते वेगात आणि आरामात सगळीकडे पोचत आहेत, तिथे हे दोघं अतिशय प्रतिकूल परिस्थितीत पायी चालून बसने प्रवास करून सगळं मॅनेज करत होते. तुमची चीट कोड्सची उपमा अगदी चपखल आहे. पण या भौतिक संघर्षापेक्षा मोठा असतो तो मानसिक संघर्ष. मानसिक संघर्ष तो कसा? कारण समाज तुम्हाला सतत सांगत असतो की हे अशक्य आहे. पत्रात याचा स्पष्ट उल्लेख आहे की ही 6 वर्ष तुम्ही कशी काढली याचं लोकांना प्रचंड नवल वाटायचं. आणि लोक नुसतं नवल करत नाहीत तर ते सतत प्रश्न विचारून भंडावून सोडतात. अगदी खरंय. पत्रात लिहिलंय की त्यावेळी लोकांच्या प्रश्नांना उत्तरं देताना त्यांची खूप परेशानी व्हायची. एकीकडे रोजचा स्वतःचा तो बस आणि चालण्याचा संघर्ष चालूच आहे आणि दुसरीकडे तुम्ही कार का घेत नाही किंवा असं कसं राहू शकता तुम्ही, या प्रश्नांचा मानसिक ताण. इथेच आपल्याला सामाजिक अपेक्षा आणि वैयक्तिक वास्तव यातील जे मानवी मानसशास्त्र आहे ते समजून घ्यायला हवा. समाज नेहमी एका कन्फर्मिटी म्हणजे एकसारखेपणाच्या नियमावर चालत असतो. म्हणजे जे सगळे करतात तेच आपण करायचं? हो, जे बहुसंख्य लोक करतात तेच योग्य असा एक अलिखित नियम असतो समाजात. जेव्हा कोणी त्या नियमाच्या बाहेर वागताना तेव्हा समाजाला ते पचवणं जड जातं आणि म्हणूनच ते तुम्हाला पुन्हा त्या नॉर्मलच्या चौकटीत ओढण्याचा प्रयत्न करतात. पण तरीही अनुरूपने या दबावाला बळी न पडता जेवढं जमेल तेवढं सामान पायी आणलं आणि त्याच्या जोडीदारानेही त्याला तितकीच खंबीर साथ दिली. हे सगळं आज आठवताना पत्रात लिहिलंय की त्यांच्या डोळ्यात पाणी आलं. हा जो डोळ्यात आलेला अश्रू आहे ना, तो फक्त कष्टाचा नाहीये. मग तो कशाचा आहे? तो त्या समाधानाचा आहे की आपण समाजाच्या त्या नॉर्मलच्या व्याख्येला बळी पडलो नाही. जेव्हा समाज तुम्हाला कमकुवत समजतो किंवा तुमच्या जीवनशैलीवर प्रश्नचिन्ह निर्माण करतो, तेव्हा स्वतःच्या शारीरिक आणि मानसिक क्षमतेवर विश्वास ठेवून गोष्टी साध्य करण्यासाठी प्रचंड मानसिक कणखरपणा लागतो. हो, आणि त्यांनी समाजाच्या नियमांपेक्षा आपल्या गरजा आणि परिस्थिती यानुसार स्वतःची एक जीवनशैली बनवली आणि त्यात ते यशस्वीही झाले. पण ह्याच मानसिक कणखरपणाचा विचार करताना पत्रात पुढे एक अतिशय रंजक आणि अनपेक्षित वळण येतं, जे अगदी विरोधाभासी वाटतं मला. कोणता विरोधाभास जाणवला तुम्हाला? म्हणजे बघा,
इतकी वर्षे जो माणूस समाजाच्या दबावाविरुद्ध ठामपणे उभा राहिला, पायी चालण्याचे कष्ट सहन केले, त्याच अनुरूपला जेव्हा कार चालवायला शिकण्याची वेळ आली तेव्हा त्याच्या जोडीदाराला अक्षरशः बळजबरी करावी लागली. हो, हे वाचताना मला खरोखरच हसू आलं होतं. पत्रात म्हटले की अनुरूप त्यावेळी खूप चिडला होता, भांडला होता. माझे पैसे गेले, मला क्लासेस करावे लागले, अशी त्याची स्पष्ट तक्रार होती. हा मानवी स्वभावाचा एक अतिशय सामान्य पण गमतीशीर पैलू आहे. पण मला हेच समजून घ्यायचंय की माणसाला जेव्हा एखादी गोष्ट भविष्यात फायद्याची ठरणार आहे हे माहीत असतं, कार चालवल्यामुळे रोजचा प्रवास सोपा होणार आहे हे दिसत असतं, तरीही तो बदल स्वीकारण्यासाठी एवढा कडाक्याचा विरोध का होतो? तुमचं म्हणणं रास्त आहे. हे म्हणजे एखाद्याला नवीन स्मार्टफोन दिल्यावर तो म्हणतो की नको, माझा तो जुना डब्बा फोनच बरा होता. तंत्रज्ञान आयुष्य सोपं करणार असतं, पण ते शिकण्याची प्रोसेस नको असते आपल्याला. ही तुमची स्मार्टफोनची उपमा अगदी अचूक आहे आणि यामागे एक अत्यंत सखोल मानसशास्त्रीय आणि जैविक कारण आहे. अच्छा, काय कारण आहे? आपला जो मानवी मेंदू आहे ना, तो मुळातच ऊर्जा वाचवण्यासाठी डिझाईन केलेला असतो. जेव्हा आपण एका ठराविक जीवनशैलीला सरावतो, मग ती पायी चालण्याची आणि बसची वाट बघण्याची कितीही कष्टाची सवय का असे ना, तेव्हा आपला मेंदू त्या गोष्टी ऑटो पायलट मोडवर टाकतो. म्हणजे जे काही चालू आहे ते त्रासदायक असलं तरी मेंदूला त्याची सवय झालेली असते, असं म्हणायचंय तुम्हाला? अगदी बरोबर. याला आपण कम्फर्ट झोन म्हणतो. त्या सवयीतून बाहेर पडून नवीन काहीतरी शिकणं, जसं की कार चालवणं, ट्रॅफिकचे नियम लक्षात ठेवणं, ड्रायव्हिंग क्लासला जाणं, या सगळ्या प्रक्रियेत मेंदूला खूप जास्त कॅलरीज आणि मानसिक ऊर्जा खर्च करावी लागते. मेंदूला हा बदल एक प्रकारचा धोका किंवा अनावश्यक त्रास वाटतो. अरे बापरे. म्हणजे अनुरूपचा तो विरोध मुद्दाम केलेला नव्हता, तर ती त्याच्या मेंदूची नवीन बदलाला असलेली नैसर्गिक प्रतिक्रिया होती. हो, नेमकं तेच. ती एक प्रकारची डिफेन्स मेकॅनिझम होती. मग अशावेळी तो विरोध मोडायचा कसा? कारण जर तो तसाच राहिला तर आयुष्यात प्रगती कशी होणार? इथेच एका खंबीर जोडीदाराची भूमिका अत्यंत महत्वाची ठरते. पत्रात जोडीदाराने दिलेला तो धक्का किंवा तो जो पुश आहे तो किती गरजेचा होता हे स्पष्ट दिसतं. हो, तिने बळजबरी केली नसती तर तो शिकलाच नसता. बरोबर. कधीकधी आपण स्वतःहून त्या कम्फर्ट झोनच्या बाहेर पडू शकत नाही. अशावेळी कोणीतरी आपल्याला विश्वासाने आणि थोड्या बळजबरीने पुढे ढकलणं आवश्यक असतं. जोडीदाराला भविष्यातील सोय दिसत होती, जी अनुरूपला त्या क्षणी त्या मानसिक विरोधामुळे दिसत नव्हती. आणि तो धक्का किती योग्य होता हे नंतर सिद्ध झालंच. कारण पत्रात लिहिलंय की कार शिकल्यामुळे त्याचं काम किती सोपं झालं, संपूर्ण कुटुंबाला त्याचा फायदा झाला. नक्कीच. पण या शिकण्याच्या प्रवासानंतर त्यांनी जो पुढचा निर्णय घेतला तो पुन्हा एकदा समाजाच्या प्रवाहाच्या विरुद्ध जाणारा होता. कोणता निर्णय? त्यांनी स्वतःची नवीन कार विकत घेण्याऐवजी लीज कार घेतली आणि तीही चक्क 6 वर्षांपेक्षा जास्त काळ वापरली. हां, पुन्हा एकदा समाजाच्या अलिखित नियमांना दिलेला छेद आहे. अमेरिकेत सर्वसाधारणपणे लोक 2 किंवा जास्तीत जास्त 3 वर्षांसाठी कार लीजवर घेतात. फक्त 2-3 वर्ष? हो, आणि त्यानंतर ते नवीन किंवा अधिक मॉडेलकडे वळतात. ती तिथली पद्धतच आहे. आणि तिथेही लोक त्यांना विचारत होतेच की 6 वर्ष कोण लीज कार वापरतं? म्हणजे लोकांचा सतत कोणत्या ना कोणत्या गोष्टीवर आक्षेप होताच. गाडी नाही तर का नाही, लीज कार घेतली तर ती इतकी वर्ष का? याला आपण स्टँडर्ड टाईमलाईनचा दबाव म्हणू शकतो. समाजाची एक ठराविक वेळ ठरलेली असते. म्हणजे कसं? म्हणजे नोकरी लागली की लगेच स्वतःची नवीन कार घ्या, मग लगेच मोठं घर घ्या. हा दबाव इतका सूक्ष्म असतो की आपण नकळत त्याच्या आहारी जातो आणि स्वतःला सिद्ध करण्यासाठी खर्च करू लागतो. पण या जोडप्याने दाखवून दिलं की स्वतःच्या गतीने घेतलेले निर्णय कसे शाश्वत ठरतात. त्यांनी कोणाच्या दबावाखाली येऊन घाईघाईने निर्णय घेतले नाहीत. स्वतःची कार घेण्यासाठी लागणारी आर्थिक आणि मानसिक तयारी होईपर्यंत त्यांनी वाट पाहिली. आणि ते खूप शहाणपणाचं लक्षण आहे. आता हे सगळं ऐकल्यावर असं वाटतं की जेव्हा त्यांनी अखेर स्वतःची नवीन कार घेतली असेल तेव्हा त्या जुन्या लीज कारला त्यांनी लगेच आणि मोठ्या आनंदाने विसरायला हवं होतं. तसा विचार करणं अत्यंत तार्किक वाटतं, कारण ती कार आता जुनी झाली होती. पण इथेच मानवी मेंदूची आणि भावनांची खरी गंमत सुरू होते. पत्रातल्या या पुढच्या भावनिक भागाने मला खरोखरच अवाक केलं. काय होतं त्यात? आता त्यांच्याकडे स्वतःची नवीन कार आली आहे त्याचा आनंदही आहे त्यांना. पण लेखिकेला त्या जुन्या लीज कारला निरोप देताना प्रचंड दुःख होत आहे. ती स्वतः पत्रात म्हणते की तिला माहीत नाही असं का वाटतंय. आणि ती भावना अत्यंत प्रामाणिक आहे. अनेकदा आपण स्वतःलाच विचारतो की एका लोखंडाच्या आणि प्लास्टिकच्या मशीनसाठी आपण एवढे भावूक का होत आहोत. ती फक्त एक वस्तू आहे जिची उपयोगिता आता संपली आहे. पण पत्रात याची अतिशय सुंदर आणि हृदयस्पर्शी कारणं दिली आहेत.
त्यात म्हटलंय की त्याच कारमधून ते अगदी हळूहळू चालवत सगळीकडे फिरले. सियाना आणि दियान या दोन्ही मुलांना जन्माल्यानंतर हॉस्पिटलमधून पहिल्यांदा घरी आणलं ते त्याच कारमधून. अरे वा. एअरपोर्टवरून नातेवाईकांना आणलं, म्हणजे त्या कारसोबत त्यांच्या खूप आठवणी जोडलेल्या आहेत. जर आपण याकडे मानसशास्त्राच्या आणि मेंदूविज्ञानाच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर मानव हा मुळातच भावनाप्रधान प्राणी आहे. तो निर्जीव वस्तूंमध्ये आपल्या आठवणी, आपले अनुभव आणि आपल्या भावना साठवून ठेवत असतो. याला आपण एंडोमेंट इफेक्ट असं म्हणू शकतो. एंडोमेंट इफेक्ट म्हणजे नक्की काय होतो यात? सांगते. जेव्हा एखादी वस्तू आपल्या मालकीची असते किंवा दीर्घकाळ आपल्या सहवासात असते ना, तेव्हा आपण तिला तिच्या भौतिक मूल्यापेक्षा कितीतरी पटीने अधिक महत्त्व देतो. आपला मेंदू या निर्जीव वस्तूंचा वापर स्मृतींचे दुवे किंवा मेमरी अँकर्स म्हणून करतो. बापरे, हे खूपच रंजक आहे. म्हणजे ती कार फक्त 4 चाकांचं मशीन न राहता त्यांच्या कुटुंबात घडलेल्या सर्वात सुंदर आणि महत्त्वाच्या क्षणांची साक्षीदार बनली होती. नक्कीच. मुलांना पहिल्यांदा घरी आणणं हा कोणत्याही पालकांसाठी आयुष्यातला सर्वात मोठा आणि नाजूक क्षण असतो. हो ना. तो क्षण, तो आनंद, ती भीती, नवजात बालकाला त्या कारच्या सीटवर सुरक्षित ठेवण्याची ती पहिलीच वेळ, हे सगळं त्या कारच्या सीटशी, त्या कारच्या वासाशी जोडलेलं असतं. खरंय. आपला मेंदू त्या वस्तूला फक्त एक साधन मानत नाही, तर त्या वस्तूला कुटुंबातील एक सदस्यच बनवून टाकतो. त्यामुळे जेव्हा ती जुनी लीज कार परत करण्याची वेळ येते, तेव्हा लेखिका फक्त एका धातूच्या सांगाड्याला निरोप देत नसते, तर ती तिच्या अमेरिकेतील सुरुवातीच्या संघर्षाच्या साथीदाराला निरोप देत असते. होय. त्या काळातल्या एका पूर्ण पर्वाला, ज्याला आपण एक चॅप्टर म्हणतो, त्याला ती निरोप देत असते. आपल्या जुन्या आठवणींचा तो एक दुवा आता कायमचा तुटणार असतो. म्हणूनच ती भावना इतकी तीव्र असते आणि तिला माहीत नसतानाही तिच्या डोळ्यात पाणी येतं. म्हणजे तो एका अर्थाने स्वतःच्याच भूतकाळाचा विरह असतो. अगदी बरोबर शब्दात मांडलत तुम्ही. किती सखोल विचार आहे हा. एका निर्जीव वस्तूशी जोडलेली ही नाळ आपल्याला खूप काही शिकवून जाते. आता आपण या कहाणीच्या शेवटच्या आणि अत्यंत महत्त्वाच्या टप्प्याकडे वळूया. आजूबाजूचे सगळे लोक त्यांना सांगत होते की आता नवीन कार घ्यायचीच आहे तर टेस्ला घ्या. साहजिकच आहे. आजकाल टेस्ला हा केवळ एक प्रवास करण्याचं साधन राहिलेलं नाही, तर तो एक मोठा स्टेटस सिम्बॉल बनला आहे. तुम्ही समाजात कोणत्या स्तरावर आहात हे दाखवण्याचं ते एक माध्यम झालं आहे. आणि पत्रात असं स्पष्ट लिहिलंय की अनुरूपचीही थोडी महागडी कार घेण्याची इच्छा होतीच, पण लेखिकेला बेसिक गोष्टी आवडतात. जास्त खर्च करणं तिला किंवा त्यांना दोघांनाही फारसं पसंत नाहीये. बरोबर. अनुरूपनेही तिचं ऐकलं आणि जेवढी गरज आहे तेवढीच आणि साधी कार त्यांनी घेतली. पण थांबा, हे मला थोडं अवास्तव वाटतंय. अवास्तव? का बरं? म्हणजे बघा, 6 वर्ष तुम्ही इतके कष्ट काढले आहेत, जुनी लीज कार वापरली आहे, अमेरिकेसारख्या देशात स्वतःला प्रस्थापित केलं आहे. आता तुमच्याकडे पैसे आहेत, तर मग टेस्ला घेण्याचा मोह का टाळायचा? स्वतःला एखादं लक्झरी बक्षीस देणं हा माणसाचा स्वभाव नाही आहे का? यात गैर काय आहे? हा अत्यंत रास्त आणि टोकदार प्रश्न आहे आणि अनेक जण याच वळणावर अडकतात. इथे आपण टेस्ला घेणं चुकीचं आहे असं अजिबात म्हणत नाहीयोत. बरोबर. पण या जोडप्याची मानसिकता आणि त्यांच्या निर्णयामागचं का समजून घेणं जास्त गरजेचं आहे. हा जो संघर्ष आहे तो स्वतःच्या कोर व्हॅल्यूज म्हणजे आपली मूळ मूल्य आणि समाजाच्या दिखाव्याच्या अपेक्षा यातील आहे. म्हणजे त्यांच्यासाठी लक्झरीपेक्षा दुसरी एखादी गोष्ट जास्त महत्वाची होती असं म्हणायचंय का तुम्हाला? नक्कीच. टेस्ला घेणं हे कदाचित आता त्यांच्या आर्थिक क्षमतेत असेलही. त्यांनी तो टप्पा नक्कीच गाठला असेल. पण जेवढी गरज आहे तेवढेच घेण्याची वृत्ती ही त्यांची कोर व्हॅल्यू आहे. अच्छा. आर्थिक सुरक्षितता आणि साधेपणा या गोष्टी त्यांनी इतकी वर्ष कटाक्षाने पाळल्या आहेत. तुम्ही मगाशी म्हणालात तसं लक्झरीचा मोह होणं पूर्णपणे स्वाभाविक आहे. विशेषतः जेव्हा आजूबाजूचे मित्रमंडळी, नातेवाईक सतत उद्युक्त करत असतात की अरे आता तरी मोठी गाडी घ्या. आणि त्या दबावाला बळी पडणं खूप सोपं असतं, कारण आपल्याला समाजाचा एक भाग वाटायचं असतं. अगदी. पण जेव्हा तुम्ही तो मोह टाळता आणि तुमच्या स्वतःच्या मूल्यांशी ठाम राहता, तेव्हा तुम्ही खऱ्या अर्थाने आर्थिक आणि मानसिकदृष्ट्या स्वतंत्र असता. समाजाच्या टेस्ला घ्या, भारी कार घ्या या दबावापेक्षा त्यांची स्वतःची साधेपणाची आणि गरजेनुसार वागण्याची तत्वे खूप मोठी होती. पत्रात एक अत्यंत सूचक आणि सुंदर वाक्य आहे. काही लोक उशिरा का होईना गोष्टी घेतात. वा. हे वाक्य वाचताना मलाही खूप वेगळं वाटलं. त्यात एक प्रकारची शांतता आणि समाधान जाणवतोय मला. हे संयमाचं आणि परिपक्वतेचं प्रतीक आहे. त्यांनी जगाशी स्पर्धा करण्याऐवजी स्वतःच्या गतीला आणि स्वतःच्या वेळेला महत्त्व दिलं. लोकांकडे आहे म्हणून मलाही आत्ताच्या आत्ता हवंय ही वृत्ती त्यांनी जाणीवपूर्वक टाळली. आणि यात आणखी एक मोठी गोष्ट आहे. अनुरूपने आपल्या जोडीदाराचं ऐकणे आणि स्वतःच्या महागड्या कारच्या इच्छेला मुरड घालणे.
हे त्यांच्यातील प्रगल्भ आणि समजूतदार नात्याचं दर्शन घडवते. एक साधा निर्णय एका नात्याची किती मोठी गोष्ट सांगून जातो नाही? हो, खरंच. खरंच पायी चालत जाऊन ग्रोसरी आणण्यापासून ते स्वतःच्या अटींवर आणि साधेपणाने नवीन कार खरेदी करण्यापर्यंतचा हा प्रवास थक्क करणारा आहे. हे फक्त एका कारचं पत्र नाहीये, तर हे एका एकत्र वाढलेल्या आणि समृद्ध झालेल्या जोडप्याचं पत्र आहे. हा प्रवास केवळ आर्थिक प्रगतीचा नाही, तर मानसिक प्रगल्भतेचा आणि जोडीदाराच्या खंबीर साथीचा आहे. एकमेकांच्या निर्णयांना समजून घेणे, अडचणीच्या काळात साथ देणे आणि योग्य वेळी एकमेकांना योग्य तो रस्ता दाखवणे, कधी प्रेमाने तर कधी थोडी बळजबरी करून. हे यातून आपण नक्कीच शिकू शकतो. अगदी 100% खरंय. या पत्रातून आणि आजच्या या चर्चेतून एक मोठा आणि अंतर्मुख करणारा प्रश्न उभा राहतो. कोणता? खरोखरच आपल्या आजूबाजूला असलेल्या आणि रोजच्या आयुष्यात वापरल्या जाणाऱ्या महागड्या वस्तू आपल्या गरजेच्या आहेत की केवळ समाजाला दाखवण्यासाठी बाळगलेलं ते एक ओझं आहे? खूपच विचार करायला लावणारा मुद्दा आहे हा. प्रत्येकाची स्वतःची अशी एक टेस्ला असते, जिच्या मागे धावणं आपण कधीतरी थांबवलं पाहिजे आणि खऱ्या अर्थाने आपल्याला कशाची गरज आहे हे शोधलं पाहिजे. हा विचार नक्कीच आपल्याला स्वतःच्या जीवनाकडे नव्याने बघण्याची दृष्टी देतो. आपण ह्याच विचारासोबत आज थांबूया.